मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी झुकूनची संपूर्ण माहिती देणार आहे। हॅलो गाईज, मी तुमचा लाडका धनराज। माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पिवळी झुकून पहिला काढणार होतो। तर ही पिवळी झुकानी आपल्याला 350 ते 400 ग्रॅमपर्यंत चालते, म्हणून लई मोठी पण काढून चालत नाही, ती व्यापारी घेत नाही। मग पहिला पिवळी झुकूनी काढायला लागलो, तर ते एक कॅरेट भरलो, तर निम्म्यात मग सगळं काढून झाल्यावर 2 कॅरेट व एक बारडी भरली। मग लगे हिरव्या झुकणीकडे गेलो। हा प्लॉट नवीनच आहे, यात जरा माल कमीच निघणार होता। पिवळ्या झुकणीसारखंच हिरवी झुकणी असत्या, लई काय सांगत बसत नाही, सेम पिवळ्यासारखंच हिरवी असते, फक्त कलर तेवढा वेगळा असते। तर मी एकटाच नव्हतो, माझ्या घरातली सोबत। हिरव्या झुकणी जरा व्हायरस कमीच असते, तोवर मी आणि काका इकडे कॅरेट भरलेलं ते घेऊन आलो घराकडे। 3 hours later. संध्याकाळी माल न्यायला गाडी पण आली। बॉक्स तयार करायला घेतलीत लगे, कारण माल ह्यो इथं लोकल खपत नाही, मुंबई पुणे मार्केटला जात असतोय, तो हैदराबाद गोवा त्या ठिकाणी जात असतोय। म्हणून बाबा लगे माल व्यवस्थित पद्धतशीर लावून घेतले, तर लगे इकडे हिरवा पण माल तयारच करत होते। बॉक्स तयार करून झाल्यावर सगळे बॉक्स चिकटपट्टी मारून वजन पण तयार घेतली। तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे झुकणीचा रेट तर किती असते? झुकणीचा रेट हा 100, 150, 80 त्याच्या आसपासच असतो, पण कधी कधी 10-20 रुपये सुद्धा मार्केट असते, कारण मार्केट रिव्हर्स येत असते, वाढते, हे होतच राहत। गाडी काय लोड करून पाठवलो। झुकणीची अजून काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगावं। जाता फॉलो करा। चला, आता काय निवांतच।